रोष पण आहे। पहिल्या दिवशी जेव्हा मसाजोगमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियासोबत आणि त्या लोकांसोबत बोलल्यानंतर जी परिस्थिती त्यांनी सांगितली ती हळूहळू महाराष्ट्राला कळाली आणि सभागृहामध्ये पण हा विषय मांडल्यानंतर मी तेव्हाही मांडलो होतो की अधिवेशन झाल्याशिवाय जर अटक झाली नाही तर सर्व लोक रस्त्यावर उतरतील। आज तुम्ही बघत असाल तर बीड जिल्ह्यामध्ये कुणावरती अन्याय झाल्यानंतर हा पहिला मोर्चा आहे की तुमचे लेन्सेस सुद्धा कमी पडतील आज। आणि तुम्ही परिस्थिती बघतात आहे की लोकांमध्ये रोष किती आहे की ह्या केस मधला हा मास्टर माइंड जो वाल्मिक कराडे ह्याला अटक होऊन त्याला फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये टाकले, त्याला 302 कट त्यांनी जो रचला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख या केसमध्ये त्याला घेऊन त्याला अटक झाली पाहिजे। खरं तर कावत नवीन हे एसपी आले तुमच्या जिल्ह्याला कावत। खरं तर सभागृहात तुम्ही भाषण केल्यानंतर हे संपूर्ण गृहमंत्र्यांनी तात्काळ एसपींची बदली केलेली होती, नवीन एसपींकडून अपेक्षा आहेत का? आम्हाला मान्य आहे, गृहमंत्री साहेबांनी बोलल्यानंतर आम्ही एक विरोधी बाकावर बसल्यावर सुद्धा हे मान्य करतो की नवीन एसपी आल्यापासून ह्याचा कडक तपास होतोय। आणि दुसरा विषय 2 नंबरच्या विषयावरती सभागृहात जो आवाज उठवला होता, 2 नंबरचे सगळे उद्योग धंदे हे बंद झालेले आहेत, पण आमचे घडीचा काटा कुठं अडकतो की फक्त वाल्मिक कराड असल्यामुळं धनंजय मुंडे साहेब मंत्री असल्यामुळं त्यांना कुठेतरी संरक्षण दिले जातं आणि त्यांना अटक होत नाही। आणि 302 मध्ये जे कट कारस्थान आहे त्या कट कारस्थानमध्ये त्यांना घेत नाही, हे सगळ्या लोकांचं म्हणणं ते विषय चालू आहे। काय फक्त त्यांना संरक्षण हे धनंजय मुंडे साहेब देतात। खरं तर 19 दिवस झाले वाल्मिक कराड अजून अटकेत नाही। 2 जानेवारी पासून कोर्ट रेग्युलरायझेशन होऊन जाईल, मग खंडपीठासमोर अटकपूर्व जामिनासाठी याचिका देखील खंडणीच्या विषयामध्ये मला माझ्या माहिती असून तर हायकोर्टाने जामीन रिजेक्ट केलेली आहे, पण खंडणीचा गुन्हा म्हणजे त्याचा कनेक्शन 302 सोबत लागतोय। पण का त्या खंडणीच्या गुन्ह्यावरतून तो वाद तिथं जो झाला होता त्या वादाचं रूपांतर त्या 302 मध्ये झाले, मग तुम्ही त्या 302 मध्ये कट कारस्थान का नाव घेत नाही हा आमचा प्रश्न आहे। खरं तर न्यायालयीन चौकशी होणार, एसआयटी चौकशी होणार असं सातत्यानं गृहमंत्र्यांनी उत्तर सभागृहात दिले, अजूनपर्यंत त्याच्या एकही सगळा जिल्हा साक्षीदार आहेत आणि पोलीस प्रशासनाला जर अटक करायची असेल तर 24 तास अटक झाली पाहिजे। धनंजय मुंडे साहेब म्हणतात त्यांचे निकटवर्ती आहेत, मग का त्यांना जमा करत नाही? तर काल रेणापूरमध्ये सुद्धा आंदोलन झालं, रेणापूर मधल्या लोकांनी सांगितलं की पंकजा मुंडे असेल धनंजय मुंडे असेल यांनी आपला तात्काळ राजीनामा द्यावा। हे बघा, या प्रकरणात मी लोक जे म्हणतात की त्यांचे निकटवर्ती धनंजय मुंडे साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेबांनी ह्याचा राजीनामा दिला पाहिजे। 2-3 महिने फास्ट ट्रॅकवर आणून याचा पूर्णपणे तपास करून जे खरं मोठं आहे ते महाराष्ट्र समोर आणलं पाहिजे। तर आपण पाहिलं की संदीप क्षीरसागर होते, संदीप क्षीरसागर आता आंदोलनामध्ये सहभागी झालेत। जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण आंदोलन या ठिकाणी सध्या होताना पाहायला मिळतोय। मूक मोर्चा आहे, सर्वपक्षीय मूक मोर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज संपूर्ण बीड शहरामध्ये या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। हजारोंच्या संख्येने लोकांची या ठिकाणी गर्दी आहे। जितेंद्र आव्हाड हे देखील मुंबईहून आज सकाळी बीडच्या दिशेने तर त्या आरोपींनाच पकडण्यासाठी हा सगळा जो मोर्चा आहे तो बीड शहरामध्ये निघालेला आहे। अजूनही लोक थांबायला तयार नाहीत, अजूनही लोक संपायला तयार नाहीत, अजूनही लोकांची पांढरी रांग जर आपण बघितली ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत। हा 4 लाईन म्हणजे 4 लाईनचा हा रस्ता आहे, त्या रस्त्यावरून इतक्या मोठ्या संख्येने लोक जात आहेत, त्यांची सगळी गर्दी जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पोलिसांकडून सुद्धा 700 पोलिसांचा बंदोबस्त या मोर्चासाठी ठेवण्यात आला होता, त्यामध्ये दंगा काबू पथकाचा समावेश आहे, त्याचबरोबर SRPFच्या जवानांचा सुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। कुठलेही अनुचित प्रकार